गोंदिया शहराच्या अनेक भागात सर्वधर्मीय सामूहिक तुळशी विवाह सोहळा आयोजित करण्यात येत असून दरवर्षी कार्तिक पौर्णिमेपासून तुळशी विवाहाला सुरुवात होते. तर ग्रामीण भागात या तुलसी विवाह पूजेला विशेष महत्त्व असतं. कार्तिक महिन्यात तुलसी विवाह लावल्यानंतरच ग्रामीण भागातील मंडळी मुला-मुलींच्या लग्न समारंभाला सुरुवात करतात. तर या विवाह सोहळा पाहण्यासाठी नागरिक मोठी गर्दी करतात. भारतीय संस्कृती आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी गोंदियाच्या सिव्हिलाईन भागात सामूहिक तुलसी विवाह सोहळा आयोजित केला जात असतो. कोणताही जाती, धर्म, पंथ न मानता हिंदू, मुस्लिम, शीख बांधव एकत्र येत वर पक्षाकडून वाजा गाजाने पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरात वरात काढून नाचत गाजत वधू पक्षाच्या घरी पोहोचतात. तर वधू मंडपात आलेल्या वर पक्षांना अक्षवंत करून दारात घेतलं जातं. त्यानंतर पूजेला सुरुवात करून नंतर तुळशीसमोर अंतरपाठ पकडत मंगलाष्टकांना सुरुवात होते. मंगलाष्टका पूर्ण होताच आरती करून हे लग्न समारंभ पार पडतो अशी घोषणा केली जाते. तर वधू पक्षाकडून लग्नाच्या आयोजनाची तसेच जेवणाची तयारी केली जाते. ज्या प्रकारे कुटुंबातील किंवा नातेवाईकांकडे एखादा लग्न असतो आणि घरातील महिला पुरुष तरुण नटून थटून या लग्न समारंभात जातात, त्याचप्रमाणे याही लग्नात येणारी मंडळी नटून थटून लग्नाला उपस्थित होतात. तसेच हा सामूहिक तुलसी विवाह सोहळा आटोपल्यानंतर ज्याप्रमाणे लग्नात आलेल्या पाहुण्यांकरिता जेवणाची सुविधा असते, त्याचप्रमाणे याही तुलसी विवाह सोहळ्यात जेवणाची आणि आलेल्या पाहुण्यांच्या मनोरंजनासाठी गाणं भजनाचं आयोजन करण्यात येतं. तर समाजामध्ये एकजूटपणा कायम राहावा व भारतीय संस्कृती टिकून राहावी हा संदेश देण्यासाठी दरवर्षी या सामूहिक तुलसी विवाहाचं आयोजन केलं जातं. या लग्न समारंभाला पाहण्यासाठी परिसरातील लोक मोठ्या संख्येने हजर होतात. गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे. सगळ्यात आधी मी नमस्कार करते. मला ही सिव्हिलाईन मध्ये इथं राहण्याला मला कमीत कमी 30 वर्ष झाले आहे आणि मी ही 10 वर्षापासून हे कार्यक्रम बघत आहे आणि मला तुळशीचा कार्यक्रम खूप आवडते. पण ह्या सिव्हिलाईनच्या बेटात मी इथं राहायला आली आहे. मला इतका चांगला आनंद इथं मिळत आहे. बाकी मला कुठेच एवढा चांगला आनंद मिळाला नाही आणि अशी तुळशी पूजा पाहायला मिळाली नाही आणि कुठेच चांगला कार्यक्रम होत नाही. असा कार्यक्रम जो यहाँ के लोग हैं बना के स्टॉल का माध्यम से लोगों को एक मतलब संधि मिली है, क्या बोलेंगे? कल हम लोगों ने फर्स्ट टाइम यहाँ पर स्टॉल लगाए. मतलब यहाँ हमेशा ही लगता है, कई सालों से लग रहा है, लेकिन कल हम लोग ने पिछले साल हमने ऐसा सोचा था कि हम लोग ऐसा अप्लाई करेंगे और कल हमने फर्स्ट टाइम यहाँ पर मैंने और मेरी देवरानी ने ये इडली सांभर का स्टॉल लगाए थे और हमको बहुत अच्छा रिस्पांस मिला. बहुत अच्छा लगा. फर्स्ट टाइम था बट ऐसा नहीं लगा कि कुछ रिस्पांस नहीं मिल रहा है. बहुत ही अच्छा, सब कुछ बहुत अच्छा था और सबको बहुत पसंद भी आया हमारे द्वारा बनाया गया इडली सांभर. केला तर एक लग्नासारखा वाटे आणि एक सर्वांना उत्साहित कार्यक्रम होणार आहे म्हणून हे तुळशी विवाह कार्यक्रम आम्ही इथे साजरा करत आहोत. आणि हर वर्षी आम्ही म्हणजे राधा कृष्ण तयार करतो. म्हणजे इथं लग्नाची वरात काढते आणि सामूहिक. ठीक आहे, बरं बोलू. नहीं चालेल बोला. पूर्ण पारंपरिक पद्धतीने आम्ही हा इथे तुळशी विवाह साजरा करतो आणि ते त्याच पद्धतीने त्यांना सुद्धा एक सांस्कृतिक बद्दल कळलं पाहिजे. काय सांगाल? इथे हे तुळशी लग्न पूर्ण पारंपरिक पद्धतीने संपन्न होत आहे. लहान मुलांना भरपूर प्रमाणात मुलं आणि मुली सजले आहेत. कोणी देवीचं रूप, कोणी राधा कृष्ण, या सर्व पद्धतीने मुलांना भारतीय संस्कृतीची कल्पना आली पाहिजे आणि मुलांनी जाणलं पाहिजे की आपले मराठी संस्कृती काय आहे. त्या माध्यमातून एक संदेश सुद्धा जात आहे घराघरापर्यंत आणि एकट्याने करण्यापेक्षा सामूहिकरित्या तुळशीचं लग्न केल्याने सर्वांमध्ये सम एकतेची भावना निर्माण होते आणि त्या भावनेच्या माध्यमातून ते सर्वजण एकत्रित होतात. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.